स्वागत आहे. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. पराभवाची चाहूल लागली असल्याने विरोधकांकडून बेछूट आरोप. आमदार अभिमन्यू पवार. MS मराठी न्यूज औसा प्रतिनिधी MB मणिया. औसा विरोधी उमेदवाराकडे मतदारासमोर जाऊन मते मागण्यासारखे काहीच नसल्याने ते माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांसह कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यावर बिनबुडाचे बेछूट आरोप करीत आहे. कष्ट करून जिद्दीने कोणी मोठे होत असेल तर त्याचा मला आनंद आणि अभिमान आहे. तुम्हाला तुमच्या पुतण्यालाही मोठे करता आले नाही. कार्यकर्ते मोठे करायला दानत लागते. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताना एक सायकलचे पंक्चर काढणारा फॉर्च्युनरमधून कसा फिरतो, कोट्यवधींचा मालक कसा होतो हे सर्वांना माहीत असल्याने तुम्ही केलेले आरोप हास्यास्पद आहे. तुम्हाला तुमच्या पराभवाची चाहूल लागल्याने तुम्ही भांबावून खोटबोल पण रेटून बोलत आहात. ज्या कंपन्या आणि मालमत्तांच्या चिटोऱ्या दाखवीत माझ्यावर आरोप केले त्या कंपन्यात 1 रुपयाचाही व्यवहार मी आणि माझ्या कुटुंबाने केला नाही, असा पलटवार भाजप महायुतीचे उमेदवार आमदार अभिमन्यू पवार यांनी महाविकास आघाडीचे सर्व आरोप फेटाळून लावले. बुधवारी दिनांक 13 पक्षप्रवेश केलेल्या आणि भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना औषात ते बोलत होते. कारखाना आहे त्या महाराजाच्या पाय शपथ घेऊन सांगा, तुम्हाला कारखाना गिळात होता का नाही? गिळात निघालतो का नाही? वाचवला मी, शेतकऱ्याच्या मालकीचा ठेवला मी कारखाना. तो तुम्ही त्याची वाट लावली किल्लारीची, मी किल्लारी उभा करतोय. तुम्ही याची वाट लावून निघाला होता, हा शेतकऱ्याच्या मालकीचा मी ठेवला आहे. आणि गुळपिटी बरी चांगली झाली तुमची. आणि त्या गुळपिटीला जाणारा रस्ता मी दिलाय. मी अरे यांच्या गावामध्ये आशिवकरांना औषध यायचं असेल तर लांब जावं लागायचं तिकडे उजनीला, आणि उजनी वळून यावं लागायचं. ह्यांना इथे तर कडतरी झालं नाही. 2 वर्षापूर्वी रमेश वळके पाटलांनी मला घेऊन जाऊन मी नॅशनल हायवेची लोक बोलवली, समोर उभा केली, ती कड द्यायला लावला अधिकृतपणे. त्या आशिवमधून रस्ता चाललाय. आशिव, मातोळा, गुबाळ, किल्ले आज पण मला भेटतात, त्या काळात त्रास दिलेला अजून सांगतात. हा लातूर औसा रस्ता कशामुळे थांबला? हा लातूर औसा रस्ता कशामुळे थांबला? दिनकरांनी त्याचं उत्तर द्यावं. हा लातूर औसा रस्त्यावर जी 150-200 माणसं मेली, तिचं पाप तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. अनेक आईचं लेकरू पोरग गेलं, बहिणीचा भाऊ गेला, पत्नीचा नवरा गेला, कोणाचा लेकरू आहे, कोणाचा भाऊ आहे, कोणाचा भाचा आहे. जे मेले ना, कशामुळे मेले माहितीये? काही लोकांनी टक्केवारी मागितली त्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणून कॉन्ट्रॅक्टर पळून गेला आणि काम बंद पडलं. कोणी उपोषण करतं जेवणामध्ये. आणि तळतळाट हा लागल्याशिवाय राहणार नाही. आमचाही तुम्हाला तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही. ह्याला पुतण्या पुढे करणं झालं नाही. ह्याने काय मोठं करा कोणाला? त्या प्रायव्हेट कंपनीत पुतण्याचं नावच नाही, जावयाचं, स्वतःचं आणि पोराचं नाव. म्हणजे तुमचा पुतण्यावर विश्वास नाही. त्या रक्ता हाडामासाची, तुम्ही एका रक्ता हाडामासाचे आहात, त्याच्यावर तुमचा विश्वास नाही. या कार्यकर्त्यावर तुमचा काय विश्वास आहे? माझ्या कार्यकर्त्यावर विश्वास आहे हाडामासाच्या लोकांपेक्षा. म्हणजे माझ्या रक्ताचे नाते आहेत, त्याच्यावर विश्वास आहेच. तितकाच विश्वास किंवा काकांवर जास्त विश्वास माझ्या कार्यकर्त्या माझ्याकडे मला आहे. आणि म्हणून मी कार्यकर्ते माझे मोठे झाले, माझे मित्र मोठे झाले, तर मला त्याचा अभिमान आहे, मला त्याचा गर्व आहे. मला बिलकुल शर्मिंदगी नाही. तुम्ही किती आरोप करा, तुम्ही आरोप करत राहा, मी कार्यकर्ते मोठे करत राहतो. कीर्तनकाराचा मुलगा आमदार झाला, चला आपण पण कीर्तनकार म्हणून आणि आपल्या मुलगा आमदार म्हणून, असं स्टेटमेंट म्हणजे वारकरी संप्रदायाबद्दल त्यांचं बोलणं नाही. वारकरी संप्रदायाचा अपमान करणारी आम्हाला आहे. अरे आम्ही, तुम्ही पिढ्या बर्बाद करताय, आम्ही आबाद करतोय. तुम्ही पिढ्यांना
तमाशाच्या फडामध्ये नेत आहे, मी कीर्तनाच्या फडामध्ये नेतोय. तुम्ही चाळ शिकवताय, मी टाळ वाजवायला शिकवतोय. तुम्ही दारू पाजताय, मी नारळ पाणी पाजतोय. हा फरक आहे. त्याच्यामुळं दिनकररावजी तुम्हाला लोकांनी ओळखलंय. 10 वर्षाच्या काळामध्ये काळे पिढीवाले मेले, रेशन दुकानदार मेले, काळे पिढी रेशन आमदार व्हायच्या पहिले तुम्हाला जमीन किती होती, आता किती तेही सांगा. चंद्र कसा कले वाढतो तसा ह्यांचे प्रॉपर्टी वाढत गेले, ह्यांचे बी वाढत गेलं. त्यात आम्हाला वाटत काय अडचण नाही, वाढत मोठे व्हा, तुम्ही मोठे व्हा, आम्ही मोठे होतो. पण मी काळ्या पिढीवाल्याला, रेशन दुकानदाराला, राखेलवाल्याला, पुण्या गुजराला अजिबात त्रास दिला नाही. आज सुद्धा हे लोक तळतळ करतात. माझ्याकडे येऊन गेले आता लोक. काही लोकांनी आता पत्सूचा किस्सा सांगितला मला. पत्सूचा पैसे कसे उचलले. किल्लारीची प्रोसिडिंग घेऊन पळून गेले. म्हणून का बरं पळून गेले? किल्लारीच्या कारखान्याची प्रोसिडिंग घेऊन पळून गेले. प्रोसिडिंगच देणार का बरं? ह्याची उत्तर तुम्ही जनतेला दिली पाहिजे. आणि माझं अजूनही आव्हान आहे, दिनकरराव, निवडणूक मुद्द्यावर व्हायला पाहिजे. निवडणूक विकासावर व्हायला पाहिजे, विकासावर बोललं पाहिजे. काय केलंय, काय करणार आहे, याच मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे, असं तुम्हाला आव्हान आहे. तुम्ही सांगा काय केलंय, मी सांगतो काय केलंय. तुम्ही सांगा काय करणार आहात, मी सांगतो काय करणार आहे. ड माणूस आहे साहेब, ती तुमच्या समोर बसू शकत नाही. त्यामुळं काहीतरी लॉजिक असावं. मी जनतेला उपलब्ध आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.